स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गन्धा पान्तु समङ्गलेन चास्तु अक्षता पान्तु आयुष्यमस्तु सोमानुकुस्वरणं गृह्णहि ब्रह्मणस्पते कक्षीबन्धञ्ज औषिजः श्रीमन्महागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रादि कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि अहिरिवभोगैः पर्येति बाहुञ्जाय हेतिं परिवाधमानः हस्तनो विश्वापयुनानि विद्वान् पुमान् पुमाकुशं परिपादु विश्वदः महागणाधिपते नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्य महागणाधिपतये नमः अस्तु श्रीः मंगलानिर्भवन्तु ब्रुवन्तु सावकाश धक्काबुक्की करू नका गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः अस्तु श्रीः मंगलानिर्भवन्तु ब्रुवन्तु सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाची नवरवी पुरवी प्रेम कृपाय याची सर्वांगी सुंदर उचिचेंदुराची कंठी धरते माळ मुक्ताफळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न खचिता फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभातो भरा रुंझुणती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर मणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव दुर्गे दुर्घटभारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी माता तुझ ऐसे नाही चारी श्रवणे वरंतु न भूमुललिकाही काही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती जलाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी भवपाशा अंबे तुझ वासून गुणपुर विलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकज वेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी नवधवती विग्रहाला ब्रह्मांडी माळा विषे कंठमाळा त्रिनेत्रीमाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते दुनिया जल निर्मळ माहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ करपुर गवला जय देव करपुर गवला भोळा नय देवी
शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदाहरण शितिकंठा नीळा आईचा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू तुझकर गवरा जय देव देवी दैत्या सागर मंथन पै गेले त्यामाजी अवतीरे तेव्हा आसुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझकर गवरा जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे वेद वाचे उच्चारी रघुवटी लकडादासांतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझकर गवरा जय देव कर्पूर गौरं नगरावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हरिल्लोटाङ्गण वन्देन चरणं रूपे प्रेमे अलिङ्गनानन्द्य पूजिन भावे वालिन मणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझकर गवरा जय देव देवी दैत्या सागर मंथन पै गेले त्यामाजी अवतीरे तेव्हा आसुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझकर गवरा जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे वेद वाचे उच्चारी रघुवटी लकडादासांतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझकर गवरा जय देव कर्पूर गौरं नगरावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि हरिल्लोटाङ्गण वन्देन चरणं रूपे प्रेमे अलिङ्गनानन्द्य पूजिन भावे वालिन मणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे जय शीतलीकरणं पुष्पैः देवतानामात्मवन्दनं हस्तौ गुरो वृक्षाल्य स्तुतिपाठं पठेत हरि ओम हरि ओम ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो मयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं
भौज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्वयात् ईस्यात् सार्वभौमत्सार्वयुषान्तादापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराजिति तदपेश श्लोको विहितो मर्तपर्वेष्टारो मर्तस्यावसन् आवीक्षितस्य कामप्रियेर् विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि यानि कानि पापानि जन्मान्तरकृतानि तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे अन्यथां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुरसम्पत्तिं पुण्योऽहं तव दर्शनात् मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चनं पूजनां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर अत ध्यानं प्रारम्भे विनति करु गणपति विद्यादया सागरा अज्ञानर्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिन्ता क्लेश दरिद्र दुःख भगे देशान्तरा पाठवी हे रम्भा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मोरया निवारताने तुझी सेवा रुगाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया माननीय केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधरजी मोहोळ यांचा स्वागतपर सत्कार आमचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीतजी बालन करतायत। परवा दिवशीच आशिया खंडातल्या सर्व सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरची मोठी परिषद झाली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या परिषदेचं नेतृत्व भारताच्या वतीने करण्याची संधी मुरलीधरजी मोहोळ यांना दिली। अण्णा आम्हाला त्याबद्दल खूप अभिमान आहे आणि तुमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट माननीय नामदार अमित मी दरवर्षी श्रीमंत भाऊसाहेब गंगारी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला येतो, आरतीला येतो। माझे अत्यंत जवळचे स्नेही मित्र पुनीतदादा बालन त्यांचे सर्व सहकारी अत्यंत उत्कृष्टपणे आणि अत्यंत मांगल्य अत्यंत पवित्र अशा सगळ्या वातावरणामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतात आणि म्हणून दरवर्षी बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला मी न चुकता इथे येतो। पुण्यासाठी नवनवीन योजना येत आहेत, तुम्ही वंदे भारतची पण घोषणा केलेली आहे, काय सांगाल त्या संदर्भात? बघा, मागच्या 10 वर्षात माननीय मोदीजींनी महाराष्ट्राला पुण्याला अनेक योजना दिल्या। हजारो कोटी रुपयाचे प्रोजेक्ट या पुण्यात मिळाले। 16 तारखेला पुण्याची पहिली वंदे भारत पुणे ते हुबळी सुरू होती आहे, त्यामुळे वंदे भारतची पहिली सेवा पुणेकरांना आता मिळणार आहे। एकूण महाराष्ट्रातल्या 3 वंदे भारतच्या सेवा सुरू होत आहेत राज्यातल्या आणि त्याच्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर यावर्षीच्या सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 15,900 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्रासाठी केली आहे। आजच्या दिवशी जर आपण विचार केला आता या क्षणाला
तर जवळपास 81,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामंही महाराष्ट्रात सुरू आहेत। भविष्यात अनेक नवीन प्रकल्प येणार ते तर वेगळेच, पण आज 81,000 कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात सुरू आहेत। हे मोदीजी सरकारचं, मोदीजींचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे, पुण्यावरचं प्रेम आहे। पुण्यातसुद्धा 27 तारखेला अजून ती कदाचित उद्या परवा वेळ निश्चित होईल। पुण्याच्यासुद्धा आपल्याला शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट हा भुयारी मार्गाचा 5.5 किलोमीटर 6 किलोमीटरचा भुयारी रेल्वेचा मेट्रो मार्ग सुरू होतो आहे आणि स्वारगेट ते कात्रज हा जवळपास 5.5 किलोमीटरच्या नवीन भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही होते। त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांना गणेश उत्सवाची मोदीजींनी दिलेली ही भेट आहे। आज गणपतीला काय मानतो? शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। आमचे मित्र पुनीतदादा तर तुम्ही पाहता की पुण्याच्या गणेश उत्सवाला एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी एक आधारस्तंभ म्हणून आधार द्यायचं काम ते करतात। पण पुण्याचा गणेश उत्सव हा एक आमची वेगळी परंपरा आहे। 130 वर्षापेक्षा मोठी परंपरा असलेला आमचा उत्सव आहे। त्यामुळे हा उत्सवसुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं अत्यंत धार्मिक मंगलमय वातावरणामध्ये पार पडतो आहे। त्यामुळे बाप्पा तुझे आशीर्वाद पुणेकरांना देशवासियांना राहू देत। तुझं नाव विघ्नहर्ता आहे, त्यामुळे या समाजावरती देशावरती कुठलंही विघ्न येऊ देऊ नको। या देशातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, कामगार, अत्यंत शेवटच्या माणसालासुद्धा तुझा आशीर्वाद मिळो आणि तुझ्या आशीर्वादानं हा देश मोदीजींचा जो विकसित भारताचा संकल्प आहे 2047चा हा निर्विघ्नपणे पार पडो। तुझे आशीर्वाद या सर्वसामान्य माणसापासून देशाचे प्रधानमंत्री जे देशासाठी इतकं काम करतात त्यांनाही मिळो। सगळे आपण पाहतोय, मला असं वाटतं की निश्चित पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची दिशा आणि खरं तर इतकं पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळतं आहे। प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता खुश आहे, समाधान व्यक्त करतो आहे। त्यामुळे निश्चित त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्यांनी। पुण्याबरोबरच पुनीतदादांनी काश्मीरमध्ये मी सांगितलं की केवळ गणेश उत्सव नाही, वर्षभरात मी अनेक वेळा बोललो, वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात आणि मला असं वाटतं की समाजातल्या अगदी गरजवंताला सुद्धा मदत होणं, खेळाडू असेल, कलाकार असेल, गणेश उत्सव असेल, आज सैनिकांसाठी काम करतायत। मला असं वाटतं की सर्वांसाठीच काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण। धन्यवाद।